मित्राचा वाढदिवस करा किती लांब आला चला ते पुढे सांगतोय. जय श्रीराम मित्रांनो, मी शंकर. सकाळी सकाळी निघालोय कॉलेजला. जाताना बघितलं तर काय खंडूचं काय सकाळ सकाळी शेळ्या चारायला निघालता. मी पोहोचलो कॉलेजमध्ये. कसं ताईट झालतो आज एक नंबर. कॉलेजमध्ये येऊन बघितलं तर काय सगळेच मोबाईल बघत होते. त्यांच्यासोबत थोडा वेळ गप्पा मारून गेट पास घेऊन निघालो उदगीरला. सगळ्यात पहिल्यांदा आलो पार्किंगला. अहो निघालो सनाट 100च्या स्पीडनं उदगीरला. उशीर व्हायला होता म्हणलं कुठं थांबून भागत नाही. मित्राला माहित नव्हतं की मी येणार आहो. अहो तिथं जाऊन धप्पा द्यायचा होता त्याला. तिथं अहो नाराज आहे म्हणून त्याला खुश करायचं तिथे गेलो. त्याचं कारण म्हणजे त्याला रात्री 12 वाजता विश केलं नाही म्हणून त्यांना नाराज झालता आणि त्याच्यासाठी केक घेऊन उदगीरला बोलवला. मी पण का कमी आहो का? त्याचाच वाढदिवस आणि त्यालाच केक घ्यायला लावला. पैसे मी दिलो, टेन्शन घेऊ नका तेवढं. सगळ्यात पहिल्यांदा केक घेऊन आला रूमवर. तिथं केक कट करायचा होता. टेबलावर केक ठेवला की म्हणला उघडा. म्हणलं का उपकाराला जन्माला आला असतो, आम्ही सगळं तुझं करायचं. म्हणलं कर गपचीप म्हणलं. त्याचा आनंद गगनात मावना झालता हो, म्हणून सगळ्याला केक दाखवायला. लगेच सगळ्यात पहिल्यांदा कॅन्डल लावून लगेच केला त्याला विश करा म्हणलं. लय रडायले थोडं. लगेच केक खाऊ घातला मी हो. माझ्या हातानं खायला लय गोड वाटते त्याला. केक चारला की बसला नाश्त्याला. उदगीरला पार्टीसाठी आला एवढ्या केकसाठी. शोभताय काय ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी आणि ह्याच्यासाठी रडले म्हणून नसतं येत नव्हतं. लय रडले म्हणलं जाऊ दे आता थोडं उदगीरमध्ये आलो तसं फिरून पण येऊ. चला म्हणला फिरून घेऊन येतो. तिथं जाऊन बघितलं तर काय तिथं किल्लाच बन. किरण त्याच्यात म्हणतंय नशीब झांडू तर की आकेरे का पांडू. जाऊ द्या म्हणलं किरण आपलं नशीब तसं आहे. थोड्या बाहेरून बघितलं तिथं फोटो काढला. निघाला प्रणवच्या कॉलेजला. उदगीरला एवढं शिकाय आलंय बघूच म्हणलं कॉलेज कसं आहे. उदगीरच्या रस्त्यानं भटकत गेला आकर्ष कॉलेज पाशी. कॉलेज बघितलं तर काय थोड्या बघितला तिथं आला लगेच रूमवर थोडा रेस्ट केला निघाला गावाकडे. मग भेटू आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये.